अरोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई। अवैध रेती ट्रक माफियांवर ओढले मुसके। वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध रेती वाहतुकीचा ट्रक जप्त। मान्य श्री संदीप पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांच्या आदेशानुसार आणि मान्य श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण तसेच श्री अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली अरोली पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे। दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत प्रभारी अधिकारी अरोली पोलीस स्टेशन हे अवैध रेती वाहतुकीवर क्रॉस रेड कारवाई करण्यासाठी वरठी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एकलारी ते नेरी मार्गावर अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू आहे। त्यावर अरोली पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून सदर मार्गावर सापळा रचला। दरम्यान 10 चाकी ट्रक क्रमांक MH36 AA 2241 येताना दिसला। ट्रक थांबून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात रेती आढळून आली। वाहन चालकाचं नाव अमित भोजीराम शेंडे वय 26 वर्ष राहणार मालीपार तालुका व जिल्हा नागपूर असं असून वाहन मालक मनीष दिलीप मेहर राहणार भंडारा असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी रेती वाहतुकीबाबत परवान्याची विचारणा केली असता चालकाने कोणतेही परवाना नसल्याचं कबूल केले। या प्रकरणी अरोली पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत ट्रक व 6 ब्रास रेती असा एकूण 25,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये ट्रकची किंमत 25 लाख रुपये आणि रेतीची किंमत 36,000 रुपये इतकी आहे। दरम्यान नागरिकांकडून असा सवाल उपस्थित केला जात आहे की मोहाडी तहसील हद्दीतील वैनगंगा नदीपात्रात रोहा बेटाळा येथे अवैध रेतीचं उत्खनन आणि मोहाडी वरठी मार्गाने रेती वाहतूक सर्रास सुरू असताना स्थानिक तहसीलदार व पोलीस अधिकारी मात्र मूकदर्शक का आहेत? महसूल विभाग आणि पोलिसांचे डोळे या अवैध कामाकडे का मिटले आहेत असा रोष नागरिकातून व्यक्त होत आहे। दरम्यान अवैध वाहतुकीमुळे शासनाचा 15 ते 20 लाख रुपयांचा महसूल बुडत असल्याचं स्पष्ट होत असून या प्रकरणामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आलं आहे। अरोली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या कारवाईने अरोली पोलीस स्टेशन पुन्हा एकदा अवैध रेती माफियांना चपराक दिली असून स्थानिक प्रशासनातील निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा।